इथं अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असेल. ओके, मॅचला सुरुवात करायची आहे. पंच टायगर एंड वरती ज्ञानेश्वर कडब आहे. दुसऱ्या बाजूला दीपक पवार. मुरबाड टेनिस क्रिकेट विश्वामधलं एक मोठं नाव आहे ज्ञानेश्वर कडब. पहिला बॉल, गेम स्टार्ट, लेट्स प्ले. पहिला बॉल फटका इथे सुंदर आहे. तिथे क्षेत्ररक्षक एका टप्प्यावरती चेंडूला कॅरी केला, फेकी केली आणि इथे मात्र निर्धाव चेंडू होता. धावसंख्या संघाचं खाते इथे ओपन झालं नाहीये. ज्ञानेश्वर कडब स्ट्रायकर एंड वरती, नॉन स्ट्रायकर एंड वरती दीपक पवार. गोलंदाजी ट्रॅक वरती सुमित. इथे डायरेक्ट हिट अटेम्प्ट केला होता, मात्र इथे आपल्याला पाहायचं आहे की पंच ओके संघाचं खाते इथे ओपन झालाय आणि धावसंख्येचा फटकावरती 1 धाव, जी मात्र आपल्याला ऑन स्क्रीन आपण पाहतो टेंक्रिक लाईव्हच्या माध्यमातून. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्क वरती सुमित. सुंदर असा बॉल, तिथे फटका सुंदर आहे. चेंडू सीमा रेषेच्या जवळपास आणि सीमा रेषा पार. या चेंडूवरती 4 चौकार. डीजे या स्पर्धेमधला 100+ रन करणारा खेळाडू दीपक पवार ठरलाय. पहिला खेळाडू 100 क्रॉस. आता किती होतील पाहणं महत्वाचे माचा. आणि इथे फटका व नजाकत. शॉट ऑफ द नाईट, शॉट ऑफ द टुर्नामेंट. चेंडू सीमा पार. दीपक पवारच्या बॅट मधून 4. नऊ धावा फटकावरती आहेत. स्ट्रायकर एंड वरती दीपक आणि इथे सुंदर असा बॉल, नेट धाव चेंडू. पहिले षटक मार्क असतंय. धावसंख्या फटकावरती 9 धावा आहेत. गोलंदाज तयार आहे आणि सुंदर असा बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. इथे निर्धाव चेंडू आणि षटकाची समाप्ती. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फटकावरती 9 धावा आहेत. अजून 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कितीचा टार्गेट दिला जाईल ते आपल्याला पाहायचं. तोपर्यंत डीजे गोलंदाजी ट्रॅक वरती दर्शन माली. स्ट्रायकर एंड वरती स्वप्नील पोटे जर कुठे असतील तर संदीप भाऊ घोरड यांच्याशी संपर्क साधायचा. स्वप्नील पोटे.
ज्ञानेश्वर कडावा स्ट्रायकर एंड वरती. इथे आडव्या बॅटने फटका खेळायचा आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. सेमीफायनल नंबर 1 चालू मैदानाच्या आतमध्ये. दर्शन माळी आणि हा बॉल सुंदर असा बॉल मात्र नीटदा पाहायला मिळतो. ज्ञानेश्वर कडव 4 चेंडू 1 धाव बनवली आणि ते फटका पॉवरफुल आहे. चेंडू सीमा रेषा पार. ज्ञानेश्वर कडवच्या बॅट मधून चेंडू सीमा पार. बऱ्याच कालावधीनंतर हा षटकार आला ज्ञानेश्वर कडवच्या बॅट मधून. 15 धावाचा फटकावरती. इथे देखील फटका सुंदर आहे. तिथे मनोज पथारे आणि कॅच ड्रॉप झाली आहे मनोज पथारे कडनं. कॅच ड्रॉप आणि कॅच कोणाची सोडली ज्ञानेश्वर कडवची. आता स्ट्रायकर एंड वरती या स्पर्धेमधला पहिला असा खेळाडू की ज्यानं 100 धावा क्रॉस केलेल्या आहेत. दीपक पवार त्याची इनिंग महत्वाची राहील. आणि मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मध्ये हा नंबर 1 चा खेळाडू. वेळ वाचवणं सगळ्यात महत्वाचं राहील. आणि इथे पंचांचा बोट आकाशाकडे. दीपक पवार बॅक टू द पॅव्हिलियन. आणि जर टॉप विकेटचा जर विचार केला तर त्या यादीमध्ये हरेश कडवचं देखील नाव विचार सर. गोलंदाज तयार आहे गोलंदाजी मार्क वरती. आणि तेव्हा गॅप सिलेक्शन चेंडू सीमा रेषेच्या जवळपास. आणि इथे आपल्याला पाहायचं आहे पंचांचा इशारा. 4 धावा हरेश कडवच्या बॅट मधून. चौकार. धावसंख्या फडकावरती 20 धावा. चला वेळ वाचवणं महत्वाचं राहील. आणि जर विचार केला तर 9 मिनिटांमध्ये त्याने 2 षटकं हाताळलेली आहेत. धावसंख्या फडकावरती 20 धावा एका गटाच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय ऑन स्क्रीन 10 क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून. ऑनलाईन प्रेक्षक वर्ग देखील घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेऊ शकतात. गोलंदाजी ट्रॅक वरती शिवडे एक्सप्रेस
शेवड्याची बुलेट ट्रेन गौरव पवार आणि स्ट्रायकर एंड वरती ज्ञानेश्वर कडव. मुरबाड टेनिस क्रिकेट विश्वामधलं एक मोठं नाव आहे, एक दिग्गज नाव आहे. 6 चेंडू 8 त्याने बनवलात. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. मध्ये कितीचा टार्गेट दिला जाईल, वेळ वाचवणं महत्वाचं राहील. गौरव गोलंदाजी मार्कवरती, गोलंदाज तयार. इथे हा बॉल बॅटची एज, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी धाव ते कंप्लीट त्याला पाहायला मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्येला फटकावरती 22. सोनू चव्हाण आणि रोहित चव्हाण यांच्याकडनं जर गौरव पवार विकेट हॅट्रिक घेत असेल तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. गोलंदाज तयार आहे, गोलंदाजी मार्कवरती. इथे हा बॉल आडव्या बॅटनं मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक येतील. क्षेत्ररक्षक जबरदस्त राहिला मनोज पथारे आणि इथे एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळेल. 23 नाव ऑन द बोर्ड. 23 धावा ज्या मात्र धाव फळकावरती आहेत. स्ट्रायकर एंड वरती हरेश कडावा. वेळ वाचवणं महत्वाचं राहील. यानंतर एक क्विक फाईट होणार आहे. हाय व्होल्टेज मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा. आणि इथे फुल टॉस बॉल आणि चेंडू जाईल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि इट्स अ बॉल. बीवर वेस्ट ऑफ फाईट. पंचांचा हात आकाशाकडे दिलाय पंजा. 5 धावा. ज्ञानेश्वर कडवच्या प्रत्येक षटकारासाठी सुनील दादा आलम यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. फ्री बॉल होता, संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाही हरेशला. मात्र धावसंख्येला फटकावरती 28. आणि ज्ञानेश्वर कडव प्रत्येक षटकारासाठी सुनील दादा आलम यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. किती षटकार येतील, किती 1000 रुपये खात्यामध्ये येतात ते पाहणं महत्वाचं आहे. वा, फटका इथे सुंदर आहे. तिथे क्षेत्ररक्षक, क्षेत्ररक्षण जबरदस्त राहिलाय. वा, व्हॉट एफर्ट्स. दुसरी धाव आणि इथे एक धाव इथे कंप्लीट. आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज हरेश कडव बॅक टू द पवेलियन. थँक यू.
धावफलकावरती आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. फटका सुंदर होता, त्याच्यावरती धावा 4 आल्या. इथे मोठा फटका मारायचा हर रेसला, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. कुठेतरी नशिबाची साथ थोडीशी, आणि इथे 4 धावा आलेल्या आहेत. आता मात्र तिसरं षटक मार्गस्थ आहे. 32 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार आहे, गोलंदाजी मार्क वरती. इथे फटका सुंदर आहे, डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक हाताने नाही तर पाठीनं, मात्र इथे आणि इथे 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 34 धावा. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. इथे टार्गेट किती दिला जाईल या 6 चेंडूवरती समजेल. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, अधिकचा वेळ आपण खर्च करायचा नाहीये. गोलंदाजी ट्रॅक वरती अशोक बांगर, मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती आपण त्याला पाहतो. पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा गेलाय षटकार आणि सुनील दादा आलम यांना लागतोय 1000 रुपयाचा फटका. चेंडू सीमा पार. इथे देखील ला बॉल जाईल सीमारेषा पार. सुनील आलम सरांवरती स्पेशली लक्ष ठेवा. 2000 रुपये. तिसरा षटकार येईल का हे फार महत्वाचं. ज्ञानेश्वर कडवच्या बॅट मधून सुनील सर, तिसरा जाईल का. एक टप्पा चेंडू कॅरी झालाय आणि टॉपिंग क्रीज वरती बॅटर देखील सेव्ह आहे. 2 धावा येतील धावफलकावरती. 48 धावा धावफलकावरती आहेत आणि अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. त्यामुळे सुनील आलम दादा ते देखील विचार करत असेल अजून किती द्यावे लागतील. आणि योगेला चेंडू बावेमध्ये सावरीच्या बाहेर. कसई मध्ये चेंडू सीमा पार. 6 अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. किती येतील ते महत्वाचं. षटकार पण आणि
कॅश प्राइज पण. ओ इथे चेंडू थोडासा खाली राहिलाय. इथे थोडासा चेंडू खाली राहिलाय. सुनील आलम सरांचे इथे 1000 रुपये वाचलेले आहेत सर. जाऊ दे, अजून जाऊ दे. एक कसई मध्ये गेलाय. आता हा कुठं जाईल ते महत्वाचा. ज्ञानेश्वर कडव ऑन स्ट्राईक आणि इथे विकेट आली आहे. पंचांचं बोट आकाशाकडे. विकेट आली आहे. ज्ञानेश्वर कडव शेवटच्या चेंडूवरती होतोय बाद. आता मात्र टीम श्री सिद्धिविनायक मुरबाड या टीमला जर विजयी व्हायचा असेल 36 चेंडू 24 चेंडू 55 धावांची गरज आहे. तशी दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतो आमचे साथी समालोचक निखिल ठोंबरे सर, द व्हॉइस ऑफ जुन्नर. धन्यवाद. धन्यवाद दर्शन. धन्यवाद दर्शन. प्रत्येक संघासाठी महत्त्वाची सूचना आहे. पहिली 3 षटकं 15 मिनिटांमध्ये कंप्लीटच करायची तुम्हाला. अन्यथा एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये लावावं लागेल. ती तुमची जिम्मेदारी. चला टॉससाठी ताज 11 ताज 11 संघाचा कर्णधार आणि फ्रेंडशिप 11 संघाचा कर्णधार टॉससाठी. चला नाही टाइम लावलेला आहे आपण. जसा पहिला बॉल पडला जाईल तिथून टाइम आपण सुरुवात करणार आहोत. चला पंकज लोबी थोडं फास्ट चला. पंकज कुणाच्या हस्ते टॉस आपण करणार आहोत. या ना सर, हिरामन सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. या मनोज पतारे 96 रन. विकी पवार या खेळाडूवर अनेक लक्ष आहे. त्याचा खेळ कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं आहे. जबरदस्त टच मध्ये असणारा खेळाडू आहे. चला ताबडतोब वेळ वाचवणं महत्वाचं राहील. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. टॉस करा. टॉस आयोजक कमिटी टॉस करा ना. संदीप सर टॉस करा. बॉल द्या. 55 धावांचं लक्ष आहे. ताज 11 बिंद टॉस. निर्णय श्रीकांत पवार. दादा निर्णय तुमचा कळवा. तानाजी शेठ निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा. दगदगीत 11 खेळाडू जे मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. 12वा 13वा 14वा आणि 15वा आणि त्यांचे सपोर्टर. खूप दगदग चालू असते नाही का हिरामन. शंभर टक्के जापा मैदानाच्या जिथे 55 धावांचं लक्ष आहे. पहिला चेंडू जिथे पडला जाईल तुमचा टाइम तिथून पुढे सुरू होईल आणि त्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायची.
स्वप्नील पोटे, आकाश पाखरू मैदानाच्या चौफेर फेऱ्या मारतायत. मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये विशाल किती गुण कमी पडले त्यांना? कमीत कमी 90+. क्षेत्ररक्षण जबरदस्त होतं काही काही जणांचं, थोडस बॅड लक आपण म्हणूया. जाव्या मैदानाच्या आत जिथे मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. मॅन फ्रॉम देवगाव रोशन भांडेच्या हातामध्ये चेंडू आहे. नाही, पहिला बॉल पडल्यानंतर इथे टिक टिक वाजायला सुरुवात होईल. स्ट्रायकर एंडवर मॅन फ्रॉम बिरवाडी मनोज पातारे. नॉन स्ट्रायकर एंडवर शिवळेचा सुपरस्टार गौरव पवार. मॅचला सुरुवात. पहिला चेंडू इनसाइड आउट. मनोज पतारेच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा 4. चौकार. 100 धावा क्रॉस. सुंदर फटका. कुणाल व्यासपीठावर उठल्यानंतर कोणीतरी म्हटलं कुणाल तुझे पैसे पडलेत. त्याने मागे फिरून पाहिलं. पडण्यासाठी ते खिशात असावे लागतात नाही का कुणाल. इथे टाकलेला हा चेंडू जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतो. कमबॅक करत असताना आपल्याला जे मात्र पाहायला मिळत आहेत रोशन भांडे. 4 धावा धावफलकावर. टेन्शन प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतं. आज इथे जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचं. माळशेज प्रीमियर लीगचा टॅग कुणाच्या नावावर जाणार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. प्रवीण भाकरे. सोन्याचं क्षेत्ररक्षण सुंदर आहे. तोपर्यंत 2 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावर 102 मनोज पतारेच्या झालेल्या आहेत आणि 6 धावा धावफलकावर. नाही, आतापर्यंत रेकॉर्ड फेवर मध्ये गोलंदाज रोशन भांडेच्या. ज्या वेळेस रोशन आणि मनोज पतारे आला त्यावेळेस विकेट घेतलेले, पण आज मैदानाच्या आतमध्ये मनोज त्यावेळी जिंकलेला आहे. आज काय घडते ते पाहायचं आपल्याला. रोशन इथे आडव्या बॅटने फटका. चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. काव कॉर्नरला बीट करा. चेंडू सीमा पार. धावा 4. स्वप्नील पोटे आमच्यापर्यंत माहिती आलेली आहे. जेवढ्या मॅच देवगावच्या आणि बिरवाडीच्या झालेल्या आहेत, रोशनने प्रत्येक मॅच मध्ये मनोज पातारेला आउट केलंय आणि प्रत्येक मॅच मध्ये देवगाव पराभूत आहे. खरं आहे का? जाव्या मैदानाच्या आत संघाची धावसंख्या धावफलकावर 10 ऑन द बोर्ड. 10 धावा. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. नाही, त्याच्याकडे पुन्हा जाऊ आपण. इथे टाकलेला हा चेंडू तिथे एसटी रक्षकाकडून मला वाटतं झालेली चूक आहे. चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. 10 ऑन द बोर्ड. 10 धावा. कॅमेरामन आता आपण जिथे गेलता तिथे पुन्हा जा. हा, ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. नाही घेतलेला. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता जमिनीवर बसलेले आहेत संपूर्ण टोकावडेकर आणि त्यांच्या जोडीला नकुलजी भांडेत. कॅमेरामन त्यांना सोडतच नाहीयेत. जिथे जातील तिथे तेच. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या जो मात्र हाताळलाय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं कंप्लीट झालं. धावफलकावर धावसंख्या 10 आहे. शेवटचे 18 चेंडू. 45चं समीकरण. संदेडीच्या तुषारला. धावसंख्या 10. 18 चेंडू आणि 45 धावांचं लक्ष. वेळ वाचवणं हे सर्वात महत्वाचं राहील. पहिल्या षटकासाठी 4च मिनिटाचा वेळ घेतलेला आहे. हे तितकंच महत्वाचं. ज्या वेळेस तुम्ही कमी वेळ घेतात ना, तो टाइम तुमच्याकडे वाचला जाईल तुम्हाला स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी. 4च मिनिटामध्ये पहिलं षटक झालेलं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार.
हरेश कडव च्या हातामध्ये चेंडू. स्ट्रायकर इनवर गौरव पवार. 45 बनवायच्यात. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मनोज पतारे 6 चेंडू 10 धावा. गौरवला चांगल्या दर्जाचा खेळ करावा लागेल. वेळ वेळ वाचवणं गरजेचं राहील. आणि या स्पर्धेमध्ये अजून एक उलटफेर झालेला आहे. एकच संघ आहे जो लगातार 3 सामने जिंकलेला आहे. त्याचं नाव आहे ताज इलेव्हन. सेमी फायनल मध्ये कशा प्रकारचा खेळ होतो ते पाहिजे. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. आज लय कटाक्ष ठेवला जातो टाइमवर. हे तेवढंच महत्वाचं. इथे बिग हिट. चेंडू हवेत. एक टप्पा खात. चेंडू सीमा पार. गौरवच्या बॅटमधून 4. पोटीची फरमाईश थोड्याच वेळात पूर्ण होईल. स्वप्नील अक्षरशः झोपलेले आहेत खुर्चीवर. ते देखील खुर्चीवर. म्हणजे मॅच पाहता पाहता एखाद्याला डुकला लागू शकतो. ते दाखवलं आमच्या कॅमेरामॅन. संघाची धावसंख्या धावफलकावर 14. प्रेक्षक वर्ग आपण पाहू शकता ऑन स्क्रीन. आमचे आयोजक कमिटी सुनील आलम मला वाटतं घरी जाऊन आलेले आहेत. इथे टाकलेला हा चेंडू जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय. ट्रेस चेंज करून आलेले आहेत ते मॅच पराभूत झाल्यानंतर. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती 14 धावा. हरेश हे षटक आपण पाहूया. त्याची कामगिरी कशा प्रकारे होईल. एक मोठं लक्ष त्याचा पाठलाग करायचा. 16 बॉल आणि 41 धावा. गौरव सडिया बॉल डीप फाईन लेगला. 1-2 टप्पा. चेंडू सीमा पार. 4. धावफलकावर 18. 15 चेंडू आणि 37 धावा. वसंतदादा डोंगरे जागे झालेत. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल सध्याच्या घडीला 18. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. क्षेत्ररक्षण थोडस खराब होताना आपल्याला पाहायला मिळालं परंतु जास्त त्याचा तोटा होणार नाही. एक सिंगल आली. संघात धावसंख्या धावफलकावर 19 धावा. 19 रन ऑन द बोर्ड. 19 धावा धावफलकावर. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. सध्या ऑन स्क्रीन आपण पाहतायत मयूर मार्के सरांना. जबरदस्त अंपायरिंग त्यांची या स्पर्धेमध्ये राहिली. इथे टाकलेला हा चेंडू पंचांकडे थोडीशी विचारणा केली. अवांतर चेंडू आहे का परंतु पंचांचा नकार येतोय. चेंडू डॉट आला. 13 चेंडू आणि विजयासाठी धावा बनवायच्यात 36. लगातारचा तिसरा डॉट बॉल खेळलेले ते मनोज पथारे. 13 चेंडू 36 धावा. आणि इथे टाकलेला हा चेंडू पंचांचा अवांतरचा इशारा. वाईट बॉल. मला वाटतं क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतला वाईट बॉल साठी आणि तिसरे पंच आता तो निर्णय देतील.
वाईड बॉल. संघाची धावसंख्या वाढेल. 20 धावा धावफलकावर. 13 चेंडू आणि 35चं समीकरण आहे. वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. मनोज पथारे ऑन स्ट्राइक. कोणता संघ फायनलला जातो ते पाहिजे आपल्याला. ओहो सुंदर बॉल. एक सिंगल घेतली. स्ट्राइक आपल्याकडे ठेवली. संघाची धावसंख्या 21 आहे. शेवटचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत ते 12. बरवायच्या 34 धावा. संधी देव्या डीजे तुषारला. रमेश गीते आपण कुठे असाल तर तानाजी गडगे आपली वाट पाहतायत. टीम ओनर संपर्क साधा. रमेश गीते शोरमा. वेळ वेळ 9 मिनिटं झालेले 2 षटकांसाठी. चला रमेश थोडं फास्ट. संपर्क साधा आपल्या टीमच्या ओनरशी. 9 मिनिटं झालेले आहेत 2 षटकांसाठी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. षटक क्रमांक 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळतील तेजस. तेजस गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू तेजसचा. पंचांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल आलाय. संघात धावसंख्या धावफलकावर 22. 33 अजूनही बनवायच्यात. शेवटचे 12 चेंडू जे मात्र शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. जबरदस्त कॅमेरा वर्किंग. मिस्टर रोहित रॉय ऑफिशियल युट्यूबर आहेत. इथे विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट आलाय तेजसचा. ओरपी जेवढे बॉल टाकले जात आहेत थोडेशा अडचणींमध्ये पडताना पाहायला मिळालेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये मनोज पथारे. परंतु शॉर्ट पिच शॉर्ट ऑफ लेनचे जेवढे बॉल आलेत तेवढे सीमारेषेच्या बाहेर पाठवले. ही ताकद आहे मनोज पथारे मध्ये. 11 चेंडू आणि 33 धावा. आडव्या बॅटनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावफलकावर 28. बनवायच्या 27. शेवटचे 10 चेंडू. सेमी फायनल मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. माळशेज प्रीमियर लीगच्या फायनल मध्ये कोण पोहोचणार त्याची उत्कंठा प्रत्येक प्रेक्षक वर्गाला लागले. सेलिब्रेशन कोणाचं होणार मैदानाच्या आत. सिद्धिविनायक स्पोर्ट क्लबचं की श्री गणेश 11 शिरवली मानिवलीचं ते पाहायचं आपल्याला. ज्ञानेश्वर कडव, तानाशेठ आगिवले, सोन्या भाकरे यांनी प्रस्तुत केलेला संघ. दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक स्पोर्ट क्लब किरणदादा दळवी, कमलाकर भोईर अण्णा यांनी प्रस्तुत केलेला संघ. इथे पुन्हा एकदा बिग हिट. चेंडू हवेत. महेश बांगर डाऊन दी बॉल. मॅचची गोल्डन विकेट आली. फलंदाज बाद. माहिती आमच्यापर्यंत आलेली. आतापर्यंत जेवढे चेंडू हवेत गेलेत प्रत्येक झेल टिपलेला आहे महेश बांगर यांनी. जबरदस्त झेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतील कमलाकर भोईर अण्णा. 28 धावा 27 बनवायच्यात. 9 चेंडू शिल्लक. अजून 3 मिनिटं आहेत.
3 मिनिटांमध्ये 3 बॉल टाकणं गरजेचं. षटकार गेल्यानंतर विकेट गेल्यानंतर न्यू बॅटर जात असताना टाइम आपण बंद करत असतो. कमलाकर 9 चेंडू शिल्लक आहेत. बनवायच्यात अजूनही 27 धावा. कमलाकर भोईर अण्णा मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. नॉन स्ट्रायकर इनवर गौरव आहे. श्री गणेश 11 मानिवली शिरवली. जबरदस्त खेळ. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या तळाय. चेंडू डॉट. 8 चेंडू 27 धावांचं समीकरण. पहिला सामना 8वा माही 11 वर्सेस श्री गणेश 11 शिरवली मानिवली. 103 त्यांच्या विरोधामध्ये बनवल्या होत्या. तिथून त्यांनी हार मानली नाही. तो सामना वगळता प्रत्येक सामन्यामध्ये त्यांची दमदार कामगिरी पाहायला मिळाली. शेवटचे 8 चेंडू 27 धावांचं लक्ष्य. फुल टॉस. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 29 धावात. 7 चेंडू शिल्लक आणि 7 बॉलमध्ये आता 26 बनवायच्या. 7 चेंडू बनवायच्या धावा अजूनही 26. हा चेंडू महत्वाचा आहे गौरवसाठी. 1 चेंडू शिल्लक आहे. 1.5 मिनिट बाकी. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. चला वेळ वेळ वाचवणं गरजेचं राहील. ज्ञानेश्वर कडवान टीम. बिग हिट केलाय गौरवने. तिथे झेल झाला. अजून एक धक्का. फलंदाज बाद. सगळेजण किरण दळवीकडे पाहतात. हे तितकंच महत्वाचं. एक गावचा खेळाडू आहे. तीच मजा असते ना प्रीमियर लीग मध्ये. ही चुरस असते. आता शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते 6 आणि धावा बनवायच्या 26. दर्शन मैदानाच्या आत. शेवटचा अंतिम षटक आणि अंतिम षटकाची जिम्मेदारी पंकजच्या हातामध्ये चेंडू. कमलाकर भोईर सध्याच्या घडीला स्ट्रायकर एनवर. 6 चेंडू 26 धावा. त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक सामने त्यांनी असे जिंकवलेत. आता काय होते ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज पंकज. पहिलाच बॉल. कमलाकर भोईर अण्णाच्या बॅटमधून चेंडू सीमा पार. षटकार. वीस धावांची आवश्यकता. वाघ असतो ते दाखवत असताना पहिल्या बॉलवर. परंतु मॅच अजूनही संपलेली नाहीयेत. इथे मॅच जिंकण्यासाठी या प्रकारचे कमीत कमी 3 फटके खेळावे लागतील 5 बॉलमध्ये. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचंय. 5 चेंडू 20. आणि इथे क्लीन बोल्ट. टीट फॉर टॅट. प्रत्युत्तर. फलंदाज कमलाकर भोईर अन्नबाद. त्यामध्ये किरण दळवी. एक पारितोषिक आले तानाजी शेठ आगिवले यांच्या वतीनं. किरण दळवीच्या प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 4 चेंडू आणि बनवायच्या धावा 20. 3 मारले तर
तसे 3000 होत आहेत. 5000 रुपयाचं पारितोषिक लगातार 3 मारले तर. गावचा खेळाडू जिवलग मित्र आहेत. गोलंदाज तयार. पहिला चेंडू किरण दळवीच्या बारमधून हवेत. तिथे क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप. एकच धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नकार दिलाय. आता 3 चेंडू 19 धावा. कोणताही अवांतर चेंडू नसेल तर श्री गणेश 11 शिरवली मानिवली. ज्ञानेश्वर कडव, सोन्या भाकरे आणि तानाजी शेठ आगिवले यांचा पहिला संघ ठरेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल आणि 75,000 रुपयाला गवस निघाले. 3 बॉल 19. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर पंकज आणि इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या जो मात्र हाताळला. एक सिंगल आली बाईच्या रूपानं. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 2 बॉल मध्ये 18 धावा बनवायच्या. केडी ऑन स्ट्राइक. किरण दळवी. शिरवली मानिवली विभागाचा कृष्णा सातपुते सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर आहे. जीपीएलचा बादशाह आहे. ज्या वेळेस गाव चॅम्पियन लीग क्रीडा स्पर्धा होते किरण दळवीचा हात कोण धरत नाही. आता पाहूया 2 बॉल मध्ये 18 बनवायच्यात. काय घडतंय ते पाहायचं आपल्याला. सुंदर असा चेंडू. धाव घेतलेली नाहीये. शेवटच्या बॉलवर षटकार मारला. तानाजी शेठ आगिवले यांचा संघ फायनल मध्ये जवळजवळ पोहोचलाय. पण किरण दळवीने इथे षटकार खेळला तर त्याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. 1 चेंडू 18 धावा. आस्किंग रन रेट 108. गोलंदाज तयार आणि चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. श्री गणेश स्पोर्ट क्लब मानिवली शिरवली फायनल मध्ये दाखल. डीजे तुषार. तीन मित्र एकत्र बसलेले आहेत. त्रिमूर्ती, पाखरू, त्याच्या शेजारी बरोबर मध्ये आकाश आणि एका कोपऱ्याला बोल बच्चन अर्थात लेमड्या. आता त्याच्या गप्पा चालल्या असतील. तुम्हाला तर बॅटिंगच मिळाली नाही, मला मिळाली, मी 2 चौकार मारले. एक बोलत असेल मी 12 वाज राहिलो, एक बोलत असेल मी प्लेइंग 11 मध्ये असेल, मला बॅटिंगच मिळाली नाही. परंतु स्वप्नीलने बॅटिंग केली, बॉलिंग केली. पराभव झाला हे मान्य आहे, पण भेटली हे महत्वाचं. आता तो तेच सांगत असेल. 3 मित्र असल्यानंतर त्यांची मजा कधी येते? ज्यावेळेस ते शाळेत असतात. एकाला कमी मार्क पडतात आणि एकाला जास्त पडतात. त्यावेळेस खूप मोठी मजा येते. ते जिवलग मित्र आहेत, जुने म्हणजे शाळेपासूनचे मित्र आहेत आणि त्यांनी त्यांची मैत्री अजूनही सोडलेली नाहीये. नकुलजी भांडे यांना ऑन स्क्रीन दाखवलं जातं. काय मनामध्ये विचार चालू असतील त्यांचे. आता अध्यक्ष पद त्यांच्याकडे. ते कॅमेरापासून लपतायत परंतु कॅमेरामन त्यांना सोडतच नाहीये, हे तितकंच महत्त्वाचं.